सागरामधून कसे चालले थैमान, बोले कांतात कोण हा तर आतला आवाज, बोले कांतात कोण हा तर आतला आवाज. येते पावला सोबत देव पावलाची गूज, बोले कांतात कोण हा तर आतला आवाज, बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज, बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज, हा तर आतला आवाज. ही मनू गेली तरी कुठे? एक तो डोक्यात राख घालून घेतली आणि त्या मनोहर पंतांनी नको नको ते तिच्या डोक्यात भरलंय. पार तिच्या मम्मी पप्पांना दोषी ठरवलंय. ही विनयकडे तर गेली नसेल ना? फोन सुद्धा स्विच ऑफ येतोय. शकू, ए शकू, कुठे निघालीस? दार उघडाया, बेल वाजली नव. मी तुला दार उघडायला बोलवलंय का? मला वाटलं साहेब आले असतील, नाही तर मनूताई. हे मग मला सांग, मनू कुठे गेलीये? आता असं बोलू नकोस की मालक लोक नोकरांना सांगून जात नाहीत म्हणून. पण खरंच मला ठाव नाही. जाण्या अगोदर तिला कुणाचा फोन आला होता का? तिने कुणाला फोन केला होता का? मी जरा इथे उभी राहिली तर म्हणतात सखू आज जा. मग बाईसाहेबांनी कोणाचा फोन आला तर मला इथे उभं ठेवतील का? ठीक आहे, जा तू आज जा. पण तुम्हासनी काय वाटतं, कुठे गेल्या असतील त्या? आता मला माहित असतं तर तुला विचारलं असतं का? चल जा, काम कर. वीरू सुद्धा माझा फोन उचलत नाहीये. एवढं काय अडकलंय आज? नाही, मला त्याला फोन करून कळवावंच लागेल, नाही तर नंतर मलाच दोष दे की तुझंच लक्ष नव्हतं म्हणून. कदाचित त्याला माहित असेल की मनू कुठे गेली. त्यालाच विचारते मी. माझा स्वभावच आहे ना मनात येईल ते बोलून मोकळं व्हायचं. मनू तू का शॉक बसला? शॉक नाही बसला, पण तू आत्ता इथे या वेळेला. तुम्ही कशासाठी आला इथे? मी म्हणजे सॉरी, हा मी आलो होतो यांना भेटायला, सांगायला की तुम्ही निखिलचा नाच सोडा. निखिल माझा होणारा जावई आहे. तू ऐकलं असेल ना मी काय बोललो ते? नाही, मी हे नाही ऐकलं. म्हणजे तू आत्ताच आलीस का? म्हणजे तू काहीच ऐकलं नाहीस का? तुम्हाला असं का वाटतं पप्पा की मी काहीच ऐकलं नाही? म्हणजे मी काही ऐकलं असा संशय आहे का तुमचा? नाही, तसं काही नाही आहे. एनिवेज, सोडू दे. पण तू इथे काय म्हणजे? मी अनुराधा मॅमना सांगायला आली, हे निखिल नाट्य आता बस झालं. तुम्हाला निखिल जावई म्हणून हवंय ना, तर करून घ्या त्याला तुमचा जावई. तो माझ्या नशिबात नाही असंच समजेल मी. इतक्या लवकर हरलीस? हरले नाही, खूप विचार केला. कारण तुमची आस मला सुखाने नाही जगू देणार. नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला, मी समजले नाही ग. मला इतकंच म्हणायचंय, निखिलवर तुमची आस आहे ना, मग तो मला लखलाभ नाही होणार. त्यापेक्षा त्याचा नादच सोडलेला बरा. आणि माझी अपेक्षा फक्त इतकीच आहे की तो कुठेही असू दे, फक्त सुखी असावा. काय बोलतेस तू? काय चुकीचं बोलतेय मी पप्पा? नाहीतरी निखिलशी माझं लग्न होऊ देत, नाहीतर अभिलाषाचं लग्न होऊ देत, तुम्हाला काय फरक पडतो? कारण अभिलाषा सुद्धा तुमचीच मुलगी आहे ना. हा तर आतला काय मूर्खासारखं बोलतेस तू? अहो पप्पा, आत्ताच ऐकलं मी हे. काय ऐकलंस तू? अनुराधा मॅम जे म्हणाले ना तेच.
काय म्हणाल्या त्या मिसेस सामंत? तुम्ही काय म्हणालात? सांगा ना काय म्हणालात ते. सांगून टाका, उगाच गैरसमज व्हायला नको. गैरसमज नाही, चांगलाच समज झालाय माझा. मिस्टर वीरेंद्र देशमुख, तुमची मुलगी जरा सायकिक झाली का हो? म्हणजे जगात कोणी काही म्हणो, ही आपल्याच व्ह्यूने बघते का? अहो, मग सांगा ना मॅम तुम्ही जे म्हणालात ते. अगं मी काय म्हणाले? मी असं म्हणाले की अभिलाषा ही तुमचीच मुलगी आहे असं जर मी म्हणाले तर कराल ना तुम्ही तिच्याही भल्याचा विचार? काय चुकीचं बोलले मी? आता मला एक सांग, अभिलाषात आणि तुझ्यात काही फरक आहे का? तुम्ही दोघी सारख्याच वयाच्या आहात ना? मग मिस्टर वीरेंद्र देशमुखांसाठी अभिलाषा ही मुलीसारखीच नाही का? मग तिच्याही भल्याचा विचार त्यांनी करायला काय हरकत आहे असं म्हणाले मी. आणि यानंतर मी म्हणणार होतो की तसं जर असेल तर मनीषा सुद्धा तुम्हाला मुलीसारखीच आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा मनीषाच्या भल्याचा विचार करायला काय हरकत आहे? हा, आणि हे बघ, एखादीला मुलगी मानण्यासाठी तिला काही जन्मालाच घालावं लागतं असं काही नाही. आता आम्ही वडीलधारी माणसं, तुम्ही आम्हाला मुलीसारखे नाही का? म्हणू बेटा, झाला गैरसमज दूर का अजून आहे डोक्यात काही? बेटा, उगा स्वतःला इतकी इन्सिक्युअर नको समजूस. तुझा तुझ्या पप्पावर विश्वास नाहीये का? आहे ना? रिअली सॉरी. ह्या सगळ्या गैरसमजुतीमुळे तुम्हाला हर्ट झाला असेल. आय एम रिअली सॉरी. नाही नाही, इट्स ओके. अहो, मुलं आहेत ती, त्यांच्या वयाला शोभेल असंच बोलणार ती. पण मनीषा, मला सांग, तुझ्या डोक्यातनं संशय गेला ना आता? हा, ठीक आहे, आम्ही निघतो. येते मी. चल बेटा. छान. मी इथे तुमची वाट पाहते आणि तुम्ही दोघं सोबत येत आहे. काय समजायचं काय मी? आणि काय ग, तुझा फोन का स्विच ऑफ आहे? आणि तू तर आज माझा फोनच उचलत नाहीयेस. जरा शांत होशील? श्वास घेऊ देशील आम्हाला जरा? तुला माहिती आहे माझा स्वभाव. हो, बोलून मोकळं व्हायचं. अगं पण दुसऱ्याच्या मनाचा विचार करशील का नाही? काहीतरी कारण होतं म्हणून उशी आला ना आम्हाला. कसलं कारण? आकाश कोसळलं होतं की धरणी दुभांगली होती? आणि काय ग, तुझा फोन का स्विच ऑफ होता? मम्मा प्लीज, एकतर माझी मनस्थिती आधीच ठीक नाहीये. अगं, म्हणूनच काळजी वाटत होती ना मला. कुठे होतीस तू? अनुराधा मॅमकडे. वीरू, तूही? हो. का? मेजवानी होती की काय त्यांच्याकडे? मेजवानी नव्हती, मी त्यांना जाब विचारायला गेलो होतो. आणि मी अभिलाषाशी निखिलने लग्न करण्याला माझी काहीही हरकत नाही हे सांगायला. अच्छा, म्हणून तुम्हाला मला फोन करून कळवायला वेळ सुद्धा मिळाला नाही. हं? हेमा, तू जरा ऐकून घेणार आहेस का? तिथं एक मोठं रामायण घडलं. अनुराधा सामंतांच्या एका वाक्याचा मनूनं गैरसमज करून घेतला, विपर्यास करून घेतला. तिला समजवता समजवता नाकी नऊ आली आमच्या, माझ्या आणि अनुराधा सामंतांच्या. असं काय वाक्य बोलल्या त्या अनुराधा सामंत? त्या म्हणाल्या, मी म्हणाले अभिलाषा जर तुमची मुलगी आहे तर कराल तुम्ही तिच्या भल्याचा विचार? हातर आतला मम्मा, अगं काय झालं तरी काय? नाही, काय नाही. अगं तू डिस्टर्ब वाटतेस. नाही ग, तुला तसं वाटत असेल. मम्मा, माझ्याशी खोटं बोलू नकोस. काय झालं ते सांग बरं. मनीषा आली होती. वाटलंच मला. तिनं इथे येऊन काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट केला असणार. काय बोलली ते सांग. आत्ता जाऊन तिला जाब विचारते. अगं अभि, असा आतताईपणा बरा नाही. आधी मी काय सांगते ते जरा ऐकून तर घे. मग सांग, कशाला आली होती ती? सरेंडर व्हायला. यू मीन? हो, ती हे सांगायला आली होती की खूप झालं हे निखिल नाट्य. तुम्हाला हवा तर तुम्ही निखिलला जावई करून घ्या, माझी काही हरकत नाही. वाव, दॅट्स गुड.
अशी म्हणाली ती. मग तुला तर आनंद व्हायला हवा होता. हो, व्हायला हवा होता मला आनंद, पण नाही झाला. अगं शत्रूने शस्त्रच टाकलं म्हणजे लढाईच संपली. मलाही हेच हवं होतं. याच दिवसाची मी वाट बघत होते. म्हणजे माझा निखिल करत होती. म्हणत होती की त्याला मी कधीच सोडणार नाही. जसं मेरी झासी मैं नहीं दूंगी याच थाटात वावरत होती ती. आणि आता चक्क नको म्हणते निखिल. मनापासून थोडीच म्हणत असणार आहे. मनापासून नको म्हणू दे, पण तोंडाने म्हणाली ना ती, आणि तेही माझ्या घरी येऊन. बस जिंकले मी. अगं याच दिवसाची आतुरतेने वाट बघत होते मी. मला हेच हवं होतं, म्हणून तरी ही सगळी नाटकं केली मी. म्हणजे 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 वाघाचे पंजे. अगं निखिलच्या लग्नाचा हट्ट तुझाच ना. याच दिवसासाठी हट्ट केला होता मी. मी निखिलशी लग्न करते, वाट बघ. अगं निखिल जणू मदनाचाच पुतळा ना. लायकी तरी आहे का त्याची माझ्याशी लग्न करायची? काय म्हणालीस? अनुराधा सामंत असं म्हणाल्या की अभि जर तुमची मुलगी असं जर मी म्हणाले तर कराल का तिच्याही भल्याचा विचार? वीरू काय आहे? अभिलाषा तुझी मुलगी? ए उगा दोरखंडाला साप समजून बडवू नकोस. फसवलंयस तू मला, प्रतारणा केलीस तू माझी. इतके वर्ष एवढं खोटं सत्य लपवून ठेवलंस माझ्यापासून. ए उगाच आरडाओरडा करू नकोस तू. एक हिला समजवताना नाकी न आलेत माझ्या. तुला कुठं समजव आता मी? काय समजवणार आहेस रे मला? सत्याची समजूत काढावी लागत नाही, ते आपोआपच उघडं पडतं. बनू तू सांग तिला, समजावून सांग तिला. अगं मम्मा, ती काय समजवणार आहे मला आता? तिलाही वाटे समज देऊन आणलीस असशील तू. मी कल्पना नाही करू शकत की एवढं मोठं सत्य तू इतके वर्ष मनात दाबून ठेवलंस. अरे माझा स्वभाव आहे मनात येईल ते बोलून मोकळं व्हायचं. ठीक आहे, तुझा नसेल तसा म्हणून काय तू? मम्मा अगं प्लीज शांत हो. अगं अनुराधा मॅम पप्पांना रिअलाइज करून देत होत्या की अभिलाषा जर त्यांची मुलगी असती तर त्यांनी तिच्या भल्याचाच विचार केला असता ना. साधी गोष्ट लक्षात घे हेमा. आपण जर एखाद्या गुन्हेगाराबद्दल जर बोलत असताना सांगतो की तुझ्या मुलांनी हा गुन्हा केला असता तर काय केलं असतंस, म्हणजे तो मुलगा गुन्हेगार होत नाही. लक्षात घे. हे बघ, कोणत्याही खुळेपणात किंवा थट्टेत थोडीफार तरी सत्यता असतेच. पण यामध्ये अजिबात सत्यता नाहीये. इनफॅक्ट याला सत्य मानणं हाच खुळेपणा आहे. मम्मा प्लीज ग, तू नको ना त्रागा करून घेऊस. आजपर्यंत जेवढी वादळं आलेत ना त्यांना तोंड देता देता एकतर अधिक जीव नकोसा झालाय. त्यात आता नवीन वादळ नको निर्माण करूस तू. कारण आता कुठल्याही वादळाचा सामना करायचा तर सोडच, त्याच्या समोर उभं राहायची सुद्धा ताकद नाही राहिली आता माझ्यात. मी आता गप्प बसणार नाहीये, कळलं तुला? तुला माहितीये माझा स्वभाव. मनात येईल ते बोलून मी मोकळी होते. अनुराधा मॅडमना मी आता विचारणारच आहे की अभिलाषा कोणाची मुलगी आहे. पावला सोबत देव पावलाची गूज बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज